बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल या शिंदे टोळीची एक नवी चाल समोर आली. खरं तर असं काही होणार आहे किंवा असं काही घडणार आहे याची पूर्ण खात्री होती. जसजशी शिवसेनेच्या याचिकेची तारीख जवळ येऊ लागली आहे तसं शिंदे टोळीकडनं हालचालींना वेग आलाय. शिंदे टोळीने काल नेमकं काय केलं आणि याची खात्री पूर्णतः मला होतीच. काल नेमकं काय घडलं, मुंबई उच्च न्यायालयामध्ये नेमकं काल काय घडलं, तर पहा. शिवसेनेच्या याचिकेवर 16 गद्दारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर पुढची तारीख माननीय सर्वोच्च न्यायालयाकडनं 30 जुलै ही मिळालेली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या अपात्रतेची याचिका 29 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला आहे. दोनही याचिका मागे पुढे आहेत, हे आता मी तुम्हाला मागेच सांगितलं. पण काल नेमकं काय घडलं, हे सगळं प्रकरण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये असताना शिंदे टोळीतर्फे तुम्हा सर्वांना आठवायला हवं, ज्यावेळेस राहुल नार्वेकरांनी हा सगळा निकाल दिला आणि यांनी कुणाच्याही आमदारांना अपात्र केलं नाही, म्हणजे गटाच्या आमदारांना नाही आणि शिवसेनेच्या आमदारांना देखील नाही. मग या निर्णयाविरोधात ज्या वेळेस शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली त्याच वेळेस भरत गोगावले, या शिंदे टोळीचे प्रतोद भरत गोगावले, प्रतोद म्हणण्यापेक्षा या शिंदे टोळीचे अवैध प्रतोद, कारण हेच त्यांचं खरं नाव आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या 143 पानांच्या निकालामध्ये 142व पान संपूर्ण भरत गोगावलेंवरच आहे. कशा प्रकारे यांची प्रतोद म्हणून झालेली नेमणूक ही अवैध आहे आणि सुनील प्रभू साहेब कसे वैध आहेत हे सुप्रीम कोर्टाने त्याच्या निर्देशात संपूर्णतः स्पष्ट केलेलं आहे. हे काही मी तुम्हाला वेगळं सांगणार नाही. संपूर्ण 142 143व पान जे कन्क्लुजनचं पान आहे त्याच्यामध्ये याची स्पष्ट मांडणी केलेली आहे सुप्रीम कोर्टाने. आता खरं तर याच्यातच ह्याचं उत्तर आलं की हे भरत शेट गोगावले, भरत शेट गोगावले गेले उच्च न्यायालयामध्ये, मुंबई उच्च न्यायालयामध्ये, म्हणजे यांच्या गटाची याचिका गेली मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही जी संपूर्ण सुनावणी आहे ही चालली पाहिजे असा ह्यांचा आग्रह. आता नार्वेकरांच्या निकालानंतर कित्येक महिने गेलेत, एकदाही या शिंदे टोळीतर्फे ही याचिका तातडीने सुनावणीला घेण्यात यावी अशी कुठलीही विनंती मुंबई उच्च न्यायालयाला करण्यात आलेली नाही. बघा बरं का, आता ह्यांना घाई झालीये. आत्ताच का शिवसेनेतर्फे ही देखील गोष्ट तिथे नमूद करण्यात आली, एकदाही न गेलेला हा गट आत्ताच बरा घाई करायला लागलाय. आणि अगदी काल तेच घडलं. सर्वोच्च न्यायालयात ही याचिका तारीख मिळालेली असताना, आता सुप्रीम कोर्टामध्ये तारीख असताना उच्च न्यायालयामध्ये धावाधाव करून घाई करून नेमकं काय साध्य करायचंय याच्यावर मी थोडासा प्रकाशझोत टाकतो. या भरत गोगावलेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी याचिका केली त्यामध्ये या आमदारांच्या अपात्रतेची, म्हणजे शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेची तात्काळ निलंबनाची ती कार्यवाही सुरू व्हावी यासाठी विनंती केली. आणि मला वाटतं उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अतुल चांदूरकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही एक्सेप्टही केली आणि मला वाटतं पुढची तारीख 6 ऑगस्ट ही त्यांना देण्यात आलेली आहे की 6 ऑगस्टला या याचिकेवर सुनावणी करण्यात येईल. मला नवल वाटलं खरं तर, इतका खटाटोप आम्ही तिकडे करतोय, आम्हाला ती तारीख मिळत नव्हती. हे प्रकरण, ही रसायनं, ही माणसं, हे प्रकरण म्हणजे ही माणसं म्हणतोय मी, हे प्रकरण, ही असल्या प्रकारची रसायनं एकदाच काय ती हायकोर्टात जातात, लागलीच तारीख मिळते आणि ती मिळते 6 ऑगस्टची. अतुल चांदूरकर न्यायाधीश. आता मला खरं तर नवल वाटलं, पण ठीक आहे, एखादी याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला आहे. खरं तर मला माहित नाही 6 ऑगस्टला ह्यांना तारीख दिलेली आहे, त्याच्या अगोदर आपली तारीख येते. ह्याचा पुढे प्रकार काय होणार आहे याच्या मी काही शक्यता तुम्हाला सांगतो. शिवसेनेची याचिका मान्य सुप्रीम कोर्टात यासाठी आहे कारण हे प्रकरण अतिशय महत्वाचं आहे. उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर तिकडे जो काही निर्णय होईल, विरोधात किंवा बाजूने जो काही निर्णय होईल, त्याच्यावर एकतर आपण किंवा प्रतिपक्ष हे त्याला चॅलेंज करणार,
म्हणजे ज्याच्या कोणाच्या विरोधात असेल त्याला चॅलेंज करणार आणि शेवटी हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार. हा जो वेळमध्ये दवडला जाणार तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका होऊ नाही गेल्या असतील. कारण या सगळ्या प्रकरणांना काही आठवडा दिवसाचा वेळ लागत नसतो, हे महिने महिने घेत असतात. त्यासाठी शिवसेनेची महत्वाची जे कारण होतं या सगळ्या मागचं की हे सर्वोच्च न्यायालयातच चालावं आणि तिथेच काही तो याचा सोक्षमोक्ष व्हा. आम्ही तर म्हणतोय आमच्या बाजूने द्या, विरोधात द्या, काय द्यायचाय तो निर्णय द्या, पण लोकशाहीला धरून आणि तो लवकरात लवकर द्या. कळू द्या लोकांना नेमकं काय चाललंय न्याय व्यवस्थेचं देखील. पण तरी देखील लक्षात घ्या, जरुरी नाही की 6 ऑगस्ट तारीख दिलीये म्हणजे ह्यांच्या बाजूने सर्व काही घडलं असं जरुरी नाही. कदाचित माननीय सुप्रीम कोर्ट हे सारं प्रकार आता ज्यावेळेस 30 तारखेला आपली सुनावणीला केस येते त्या दिवशी ही केस सुप्रीम कोर्टात चालावी की मुंबई उच्च न्यायालयात हिला वर्ग करावं याच्यावर सर्वप्रथम फैसला होणार आहे. कारण एकाच वेळी 2 ठिकाणी पॅरलल केसेस चालवू शकत नाहीत, समान असलेल्या केसेस. कारण दोनही केसेस एकाच मुद्द्यावर आहेत की नार्वेकरांच्या विरोधात किंवा त्यांच्या निर्णयाच्या विरोधात, राहुल नार्वेकरांच्या. मग दोनही केसेसचा धागा जर समान असेल तर उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात एकाच प्रकारची केस एका वेळेस चालत नसते, हे तुम्हाला देखील माहित आहे. मग अशा प्रकारे माननीय सुप्रीम कोर्टाकडनं हे प्रकरण म्हणजे तशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स उच्च न्यायालयात दिल्या जातील आणि हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे वर्ग केलं जाईल. कारण ह्याचं कारण तुम्हाला तशी एक स्ट्रॉंग फिलिंग माझ्या मनात आहे. कारण या सगळ्या प्रकरणावर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या अगोदरच सुनावणी झालेली आहे. फक्त ज्याचा अधिकार त्याला देणं म्हणजे जसं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, राज्यपाल असतील, तसं विधानसभेच्या अध्यक्षांचे काही अधिकार असतात पॉवर ऑफ सेपरेशनच्या अंतर्गत. ज्याचा अधिकार त्याला देणं, ह्या अधिकारांच्या अंतर्गत राहुल नार्वेकरांना त्यांचं काम करू दिलं. त्यांना त्यांचे घटनात्मक अधिकार बहाल करण्यात आले. घटनात्मक अधिकाराच्या नंतर जर कुणाचे अधिकार हनन होत असतील तर मात्र तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आणि त्या न्यायाने शिवसेना माननीय सर्वोच्च न्यायालयात गेली. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात या अगोदरच सुनावणी झाल्यामुळे त्याच्यावर जास्त काही ओहापोह बाहेर करण्याची गरज नाही. त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालय हे असलं प्रकरण आणि विशेषतः देशाच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणात म्हणजे याचा फरक पडणार आहे. भविष्यात अनेक केसेसला याचा दाखला दिला जाणार आहे. तर अशी प्रकरणं जी अतिशय महत्वाची प्रकरणं आहेत या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने, ती प्रकरणं माननीय सर्वोच्च न्यायालयातच चालली जातील. उच्च न्यायालयात ही असली प्रकरणं होऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या जाऊ शकतात आणि हे प्रकरण पुन्हा तिकडचं बंद करून इकडेच चालू होईल. किंवा स्वतःहून 8 ऑगस्ट रोजी माननीय मुंबई उच्च न्यायालय ही अशा प्रकारची सुनावणी देऊ शकतं की सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणावर या अगोदरच एवढ्या सुनावण्या झालेल्या आहेत या सिमिलर प्रकरणावर किंवा तशा प्रकारचे मेन्शनिंग आलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच उच्च न्यायालयात येईल. अशा प्रकारचीही यांच्या याचिकेवर तशा प्रकारचं उत्तर दिलं जाऊ शकतं किंवा त्यांच्याकडनं काय निर्णय होतोय त्यानंतर ते इकडे येईल. बघूयात आता नेमकं काय घडतंय. पण तशा प्रकारे दोनही ठिकाणी या केसेस चालू शकत नाहीत. आता हे प्रकरण हायकोर्टातच राहावं याचं एक प्रमुख कारण म्हणजे जास्तीत जास्त कसा ह्याच्यामध्ये वेळ दवडला जाईल. 6 ऑगस्टला हे प्रकरण समजा सुनावणीला आलं तर ते काय 6 ऑगस्ट चालेल का? 6 ऑगस्ट त्याच्यानंतर 6 सप्टेंबर, ऑक्टोबर वगैरे चालू राहील. त्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजे हा प्रकार आतापर्यंत जवळपास 2 ते 2.5 वर्ष आपण नासवलेले आहेत. त्याच्या पुढे जाऊन हा आणखीचा कालावधी कशासाठी असो. पण मला एक मात्र अजूनही माझा प्रश्न अनुत्तरित आहे की इतकी चटकन तारीख कशी काय मिळते? आता फक्त एवढं बघायचंय, तारीख जरी दिलेली असली तरी त्या तारखेला लागलीच तातडीची सुनावणी किती सुरुवात होईल. कारण शिवसेनेचा या सगळ्या प्रक्रियेलाच आक्षेप आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण असताना इकडे उच्च न्यायालयामध्ये तातडीची सुनावणी करण्याला शिवसेनेचा आक्षेप असणारच आहे. कारण जे प्रकरण तिकडे चालायला हवं, प्रकरणाचं गांभीर्य पाहता जे प्रकरण तिकडे चाललं हवं त्याला इकडे खेचण्याचा अर्थ काय? ह्या तारीख पे तारीख इकडे करण्याचा, कारण तिकडे तर चालूच आहे, इकडे देखील तोच सिलसिला आणि दोन्हीकडे ठप्प. म्हणजे ह्यांचं सगळं आहे ना, ह्या चांडाळ चौकटीने मिळून जो सगळा महाराष्ट्र राजकारणाचा चुतडा केला ना, या सगळ्याला आणखी काही वर्ष राजमान्यता. पण तसं होणार नाही. माननीय सर्वोच्च न्यायालय याच्यावर सर्वतोपरी फैसला घेईल आणि आपण पाहूया जे काही असेल तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन. पण काल जे प्रकरण घडलं ते कुठल्याही मीडियाने फारसं दाखवायचा प्रयत्न केला नाही. तो तुम्हा सर्वांसमोर घेऊन येण्याचा मी एक प्रयत्न केला आहे. मला वाटतं फक्त
एबीपी माझाने कदाचित याला एक माफ करा, एबीपी माझा किंवा पुढारीने कुठल्या तरी एकाच वाहिनीने ही तारीख दाखवली की 6 ऑगस्टला तातडीची सुनावणीची ती याचिका एक्सेप्ट झाली, 6 ऑगस्टची तारीख दिलेली आहे. असो, शिवसैनिकांनो काही फरक पडत नाही, पण एवढं मात्र नक्की आहे, न्याय जरी लेट होत असला तरी तो थेट मात्र होईल. आणि जर तो नाही झाला तर या देशाच्या न्याय व्यवस्थेची लक्तर महाराष्ट्रातल्या नव्हे तर उभ्या देशाच्या जनतेच्या मनामध्ये कशा प्रकारे टांगली जातील हे त्यावेळेस मात्र तुम्हाला चांगलंच कळेल. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.